Sanjay gets fixed monthly income every year. There is a certain increment in his salary. After 4 years, his monthly salary was rupees 4,500, and after 10 years, his monthly salary became 5,400 rupees. Then find his original salary and yearly increment. म्हणजे संजयला मासिक पगार, संजयचा मासिक पगार एक्स आणि पगारामध्ये निश्चित वाढ म्हणजे इन्क्रीमेंट किती, आपण सपोज फॉर एक्झाम्पल वाय, म्हणजे संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला आणि 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम आपल्याला काढायची आहे. तर संजय मंथली सॅलरी monthly salary, for example X, and increment for example Y. X plus 4Y is equal to 4 वर्षांनी, म्हणजे संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर्स. देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी आफ्टर 4 years. म्हणजे X plus 4Y इज इक्वल टू किती, 4,500. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन, X plus 10 years. 10 years is after 10 years 10Y is equal to become salary 5,400. इक्वेशन सेकंड, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सेकंड अँड फर्स्ट इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट 2 मधून फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं आहे. X plus 10Y इज इक्वल टू 5,400. फर्स्ट इक्वेशन काय आपलं, X plus 4Y इज इक्वल टू 4,500. इथपर्यंत आलं लक्षात. मायनस एक्स कॅन्सल होतात. 10 minus 4Y 6Y is equal to 5,400 minus 4,500 900. Y is equal to 900 upon 6 690चा 50. Y is equal to 150. Y is equal to 115. Put in value. First equation, X plus 4 into 115 is equal to 4,500. X plus 4 into 15 600 is equal to 4,500. X is equal to 4,500 minus 16. सबट्रॅक्शन करू आपण. 4,000 मधून 600 गेल्यावर 3x इज इक्वल टू 3 अपॉन 3 9चा 3,900. x इज इक्वल टू 3,900. संजय मंथली सॅलरी, म्हणजे संजयचा मासिक पगार किती असेल 3900. अँड संजय इयरली इन्क्रीमेंट, म्हणजे इन्क्रीमेंट किती भेटतो त्याला वर्षाला 150, म्हणजे 150. संजय मंथली सॅलरी इज इक्वल टू
3,900 and increment yearly increment 115. Okay.